एक महत्त्वाची बातमी, हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। शिवतीर्थावरील बैठकीत राज ठाकरे यांनी हे विधान केलेलं आहे। हा मोर्चा जो निघणार आहे तो सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। कृष्णा, काय माहिती? विषयाला आपण पाहतो की 1 तारखेला निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे नेते, त्याचबरोबर मनसेचा मोर्चा आहे आणि या मोर्चाचं नियोजनासाठी शिवतीर्थवरती एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। त्या बैठकीमध्ये मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी काही महत्त्वाची सूचना आणि आदेश सुद्धा त्या मनसेच्या सगळ्या नेत्यांना दिलेले आहेत। त्यामध्ये हा मोर्चा सत्तेसाठी नाहीये तर सत्यासाठी आहे, खोट्या मतदारांसाठी नाहीये तर खऱ्या मतदारांसाठी आहे, म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत या मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा, न भूतो भविष्यती अशा मोर्चाचं नियोजन करा, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांना दिलेल्या आहेत। त्यामुळे मोर्चाचं नियोजन कसं असेल किंवा तो रूट कुठला असेल, वेळ काय असेल, कशा पद्धतीचं नियोजन असलं पाहिजे, त्या सगळ्याची रणनीती आता मनसेचे नेते आखणार आहेत। सोबतच महाविकास आघाडीचे नेते समन्वयासाठी असतील आणि त्या महाविकास आघाडीचे नेत्यांशी संवाद साधत मनसेने सुद्धा आपली भूमिका जी आहे किंवा आपलं जे नियोजन आहे त्या अनुषंगाने तयारी सुरू केलेली आहे। राज ठाकरे यांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार मनसेचे सगळे नेते आणि पदाधिकारी कामाला लागतील। सोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत काही महत्त्वपूर्ण बैठका, त्याचबरोबर चर्चा सुद्धा होण्याची शक्यता आहे। पुढचे 4-5 दिवस या मोर्चाचं नियोजन केलं जाईल आणि त्यानंतर हा मोर्चा जो आहे तो विराट पद्धतीने कशा पद्धतीने निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये काढता येईल यासाठी सुद्धा मनसेने सुद्धा जी आहे ती सक्रिय भूमिका घ्यायला आता सुरुवात केलेली आहे। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।